आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणी आधीच राजीनामा दिल्यानं त्यांनी मोठी संधी गमावल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं नोंदवलंय। उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते आणि ते 39 मतांनी हरले असते तर कोर्टानं बहुमत चाचणीत रद्द केली असती असं कोर्टानं म्हटलंय। त्यामुळे बहुमत चाचणी आधी राजीनामा देणं उद्धव ठाकरेंना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे। बंडखोर आमदारांनी विरोधात मतदानच केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई कशी करणार अशी हतबलता कोर्टानं व्यक्त केली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्यातील सत्ता संघर्षाची लढाई सुरू आहे। ठाकरे गटाकडून कायद्याचा अक्षरशः कीस काढला जातोय। सुप्रीम कोर्टातली सुनावणी संपली आहे। आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आणि त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी देखील ठाकरे गटासाठी युक्तिवाद केलाय। या दोन्ही ज्येष्ठ वकिलांनी राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद केलाय। सत्ता संघर्षावरील पुढील सुनावणी आता 28 फेब्रुवारीला होणार आहे। तर सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणालंय त्यावर एक नजर टाकूया। तर तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला नाहीत, तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला असता तर 39 आमदारांच्या मतांनी हरला असता आणि आम्ही ती बहुमत चाचणी रद्द केली असती। मात्र त्याआधीच तुम्ही राजीनामा दिल्यानं तो अधिकार गमावला। आम्ही परिस्थिती जैसे थे कशी करणार? बंडखोर आमदारांनी तुमच्या विरोधात मतच दिलेलं नाहीये, आम्ही त्यांच्या विरोधात निर्णय कसा देणार असा सवालही आता सुप्रीम कोर्टात विचारला गेलेला आहे। इथे शिवसेनेच्या व्हीपनं दिलेला व्हीप झुगारून शिवसेनेच्या वतीनं मतदान करण्याचं जे सांगितलं होतं त्या ह्याला हे न करता त्यांनी त्याच्या निवडीच्या याला हे केलं। तिथं शिवसेनेचा व्हीप हा शिवसेनेने दिलेला राजन साळवी हा अधिकृत उमेदवार तिथे अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उतरवला होता। त्यामुळे राजन साळवी यांना मतदान करणं हे क्रम त्यांचं कर्तव्य होतं। त्यामुळे सुनील प्रभूंचा व्हीप हा लागू होता हे कोर्टाने आज सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केलेलं आहे। सर्वोत्तम अशा या ग्रंथाचं आणि या सर्वोच्च न्यायालयासारख्या उच्चम प्रीमियर इन्स्टिट्यूशनचं कुठंही त्याचं मूल्य हे कुठं कमी होता कामा नये, कारण ते झालं तर आपल्या देशाच्या लोकशाहीला डेथ नेल त्यांनी म्हटलं। डेथ नेल म्हणजे की शेवटचा खेळा ठोकला जातो। त्यामुळे हे भावना वश होणं हे तसं त्याच्या प्रकारचं साहजिक आहे। ठाकरे आणि शिंदेंमध्ये सुप्रीम कोर्टात आणि रस्त्यावरही संघर्ष सुरू असतानाच आदित्य ठाकरेंनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। शिवसेनेमध्ये फूट पडण्याच्या एक महिना आधीच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना तुम्ही बंडखोरीच्या विचारात आहात का असा प्रश्न विचारल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटामुळे शिंदेंच्या उठावाची कल्पना उद्धव ठाकरेंना आलेली का अशी चर्चा सुरू झाली आहे। तुम्ही बंडखोरीच्या विचारात आहात का? 20 मे 2022 रोजी ठाकरेंची शिंदेंना विचारणा। आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटानं खळबळ। 8 महिन्यानंतरच्या साक्षात्काराला महत्त्व नाही। गुलाबराव पाटलांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंच्या या गौप्यस्फोटानं शिवसेना फुटीच्या जखमेवरची खपली काढली आहे। लोकमत डिजिटल क्रिएटर्स अवॉर्ड वितरण समारंभात बोलताना आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या उठावाची उद्धव ठाकरेंना पूर्ण कल्पना होती हे सांगण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी केला, कारण या संदर्भात 20 मे रोजी उद्धव ठाकरेंनी शिंदेंना विचारणा केल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। उनके मन में ये चल रहा था, तभी भी 20 मई को पूछा था कि आपके मन में क्या है, आप बगावत की सोच में हैं
बगावत तो की नहीं, क्योंकि बगावत के लिए एक हिम्मत लगती है, वहीं के वहीं खड़े रहकर बगावत होती है। ये जो हुआ वो गद्दारी हुई है, वो पीठ में छुरा को बस के गए। लेकिन अगर बात कहे तो ये सबको पता था, लेकिन जो खुद को बेचे हुए हैं उनको कितनी देर तक आप रोक सकते हो? रोक के क्या फ़ायदा भी क्या है? जिन्होंने खुद के सोल को बेचा है, खुद की ज़मीर को बेचा है, तो और क्या एक्सपेक्ट कर सकते हो उनसे? शिवसेनेतील बंडाविषयी उद्धव ठाकरेंना कल्पना दिल्याची माहिती अजित पवारांनीही दिली होती. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनीही उद्धव ठाकरेंनी शिंदेंना याची विचारणा केल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा गद्दारांना धडा शिकवण्याचं आव्हान दिलं. पण आदित्य ठाकरेंना 8 महिन्यानंतर साक्षात्कार झाल्याचा टोला लगावत गुलाबराव पाटलांनी हा दावा निरर्थक असल्याचं प्रत्युत्तर दिलंय. 8 महिन्यानंतर त्यांना काही साक्षात्कार झाला असेल त्याची मला माहिती नाही. त्या गोष्टीला आता राहिलंच काय हो. आता 7-8 महिने झाले. एकनाथ शिंदे आता 7 महिने झाले, म्हणजे 7-21 210 दिवस झाले मुख्यमंत्री होऊन. आता त्या गोष्टीला काय अर्थ नाही. खरं तर उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या बंडाची कल्पना आली असली तरी त्यानंतर काय घडलं हे सगळ्यांच्या समोर आहे. गेल्या 8 महिन्यात महाराष्ट्रातील राजकारण बरंच बदललंय. ठाकरेंच्या ताब्यातील शिवसेना आणि धनुष्यबाण आता शिंदेंच्या हातात आलाय. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या या गौप्यस्फोटाचा कुणाला आणि काय फायदा होतो हे तूर्तास तरी सांगता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शर्यत लागल्याची चर्चा सुरू आहे. कारण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर सुप्रिया सुळेंबाबत समर्थकांनी पोस्टरबाजी केली आहे. सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स समर्थकांनी लावले. 2 दिवसांपूर्वीच अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असलेले पोस्टर्सही झळकले. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थकांनी देखील पाटलांचे पोस्टर लावले होते आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मिशन भावी मुख्यमंत्री शर्यत असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. बल्लाड इथे पोस्टर लागलेत, भावी मुख्यमंत्री खासदार सुप्रिया सुळे. कुठे लागले? मुंबईमध्ये बल्लाडला लागले. मी नाही पाहिलेला. तुम्हाला फोटो आहे? आता ज्येष्ठ आम्हाला वरून प्रश्न आले. फोटो कुठे? फोटो अजून आलेला नाही. मग मागवा आणि मग उत्तर देते. भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशा अनेक गोष्टी सांगत असतात. पण माझ्या शुभेच्छा आहे. बघा, असं आहे की मी माझ्या अनुभवातलं शिकलो की काही कधी होऊ शकतं. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील असं कोणाला वाटलं होतं का? ते बनले. त्याच्यामुळे ज्याला ज्याला जो भावी वाटतो त्याला शुभेच्छा आहे. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. MPSCचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू होतं. राज्य लोकसेवा आयोगानं हा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांकडून पुण्यातील झाशीची राणी चौकामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं याबाबतचा निर्णय ट्विट करून जाहीर केला. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा आणि सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती आणि उमेदवारांना तयारीसाठी द्यायचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचं आयोगानं म्हटलंय. MPSCचे विद्यार्थी जे आहेत आंदोलन करत होते त्यावेळेस मी स्वतः त्यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील चर्चा केली होती आणि शासन देखील विद्यार्थ्यांच्या भूमिकेशी सहमत होतं आणि म्हणून एकंदरीत जी काय परिस्थिती निर्माण झाली होती त्यावर आम्ही MPSCला देखील विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतलाय. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. तुमचा मुलगा किंवा मुलगी अंगणवाडीमध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्यातील लाखो मुलं अंगणवाडीतला निकृष्ट पोषण आहार खात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. न्यूज 18 लोकमतनं अंगणवाडीमधल्या पोषण आहारावरती केलेला हा स्पेशल रिपोर्ट. पालकांनो, तुमची मुलं बालवाडीत कसला पोषण आहार खातात हे एकदा तपासून पाहण्याची वेळ आली आहे. कारण हा गव्हाचा भरडा बघा, त्यावर फिरणाऱ्या अळ्या पहा.
हे किडलेले वाटाणे पहा, त्यावर फिरणारी पाखर पहा. तांदूळ, हरभरा या सगळ्यांच्या दर्जाबाबत फार न बोललेलं बरं. हा असा पोषण आहार फक्त बीडच्या एका गावातला नाही, राज्यातल्या बहुतांश अंगणवाड्यांमध्ये असाच पोषण आहार पुरवला जातोय. हा जो आहार येतो तो नेमकं बालकांचं कुपोषण नष्ट करण्यासाठी आहे का अधिकारी वर्गाचं यांचं आर्थिक कुपोषण दूर करण्यासाठी, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हायला पाहिजे. जे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यावर जबाबदारी द्यायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, जबाबदारी निश्चित करायला पाहिजे आणि कंत्राट जे आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी. निकृष्ट पोषण आहाराच्या चौकशीचं आश्वासन देऊन अधिकाऱ्यांनी आपली सुटका करून घेतली. ज्या ठिकाणी असा प्रकार आढळून आलेला आहे त्या संबंधितांना सर्वांना नोटीस वगैरे देऊन हा प्रकार आपल्या जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये कुठेही होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. सडकं धान्य लहान मुलांच्या तोंडी घालणाऱ्या कंत्राटदारांचंच यातून पोषण होत नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जाते. किडलेल्या सडलेल्या धान्यापासून तयार केलेलं अन्न सकस कसं असेल असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. कापसाला भाव नाही म्हणून शेतकऱ्यांनी घरामध्ये कापूस साठवून ठेवलाय, पण घरात साठवलेला कापूस शेतकऱ्यांच्या मुळावर उठलाय. कापसामुळे शेतकऱ्यांना त्वचा रोगाचा सामना करावा लागतोय. घरात साठवलेला कापूस शेतकऱ्यांना बाधला. कापसामुळे शेतकऱ्यांना त्वचा रोग. पांढरं सोनं शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी. कापसाला भाव नसल्यानं राज्यातल्या कापूस पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवलाय. घरात ठेवलेला हा कापूस शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलाय. कापसामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला त्वचा रोगानं ग्रासलंय. मालेगाव मधल्या 15 गावातील शेतकरी कापसामुळे आलेल्या त्वचा रोगानं हैराण आहेत. कृषी अधिकारी सुद्धा या नव्या संकटामुळे गोंधळात पडले. आम्ही टोकडे मालमत्ता या परिसरामध्ये गावात फिरला असता या भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे जिथे गरज कापूस साठवला होता त्या परिसरातून जात असताना त्याप्रमाणे खाज, अंगावर पोळ्या उठणे, नंतर लाल चट्टा उठणे असे प्रकार दिसून आलेले. याबाबत आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि संचालक केंद्रीय कापूस संशोधन नागपूर यांना याबाबत पत्र लिहून कळवले आहे. त्वचा रोगग्रस्तांच्या रक्ताचे नमुने आरोग्य विभागानं तपासणीला पाठवलेत. त्यांनाही अहवालाची प्रतीक्षा आहे. आम्ही एक टीम पाठवलेली तिकडे 201 घरं आम्ही तिथे सर्वे केला. सर्वे करून त्याच्यातनं आम्हाला 34 पेशंट ते स्किनचे आढळले होते. त्याच्यातले 10-12 ते साधे किरकोळ होते, 1-2 इन्फेक्शनचे होते आणि काही 9 जणांना आम्ही त्यांचे रक्त नमुने घेतले आणि ते तपासणीला पाठवलेले गेले आहेत. कापसाला योग्य भाव मिळण्यासाठी सरकारी पातळीवरही प्रयत्न सुरू असल्याचं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय. अशा पद्धतीने भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही ना काही का होत नाही, पण शेतकऱ्यांचे अंतिम निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय घेतील आणि कापूस पिकवणारा शेतकरी बांधव हा त्याची जी मागणी आहे त्याची रास्त मागणी आहे, त्याला मदत करायला पाहिजे. नगदी पीक असलेल्या कापसामुळे शेतकऱ्याच्या हाती पैसा खेळत होता. मात्र आता कापूस आजाराला निमंत्रण ठरू लागलाय. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय.